नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण काल जेवढ्या न्यूजचा अभ्यास केलेला होता त्यांचा एमसीक्यूच्या स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. तसेच आजच्या दिवसाच्या जेवढ्या पण घडामोडी असतील त्यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आजचा भाग हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे असतील ते तुमच्या वहीत लिहून घेत चला. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल म्हणजेच व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघूया आजचा पहिला प्रश्न. भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय आहे मनोज पांडे, दुसरा आहे बी.एस. राजू, तिसरा आहे आर. हरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बी.एस. राजू. तर बी.एस. राजू यांना भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर इथे मनोज पांडे हे पण आलेले आहेत. तर मनोज पांडे यांना भारतीय लष्कराचे प्रमुख बनवण्यात आलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच आपल्या भारतीय लष्कराचे प्रमुख कोण आहेत तर ते मनोज पांडे आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे आर. हरी यांचे पण नाव आलेले आहे. तर आर. हरी हे आपल्या भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत. ते पण तुम्ही लिहून घ्या आणि लक्षात पण ठेवण्याचा प्रयत्न करत चला. बघूया पुढचा प्रश्न. कर्नाटक बँकेने अतिरिक्त संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? पहिला पर्याय सुमन के बेरी, दुसरा आहे विशाखा मुळे, तिसरा आहे जीवनदास नारायण. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जीवनदास नारायण. जीवनदास नारायण यांची कर्नाटक बँकेने अतिरिक्त संचालक म्हणून निवड केलेली आहे. हे पण तुम्ही लिहून घ्या. तर इथे सुमन के बेरी यांचे पण नाव आलेले आहे. तर सुमन के बेरी यांना नीती आयोगाचे उपाध्यक्ष बनवण्यात आलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून पण घ्या. आणि तुम्हाला प्रश्न विचारला गेला की नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तसेच नीती आयोगाची स्थापना ही 2015 सालामध्ये झालेली होती. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे विशाखा मुळे यांचे पण नाव आलेले आहे. तर त्यांना आदित्य बिर्ला कॅपिटलचे सीईओ बनविण्यात आलेले आहेत. हे पण तुम्ही लिहून घ्या. कारण की जेवढ्या पण नवीन नियुक्त्या होत असतात त्यांच्याविषयी स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जात असतात. तर त्यांना पण तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल पाटीदार बिझनेस समिट 2022 कोणत्या शहरात लॉन्च केले आहे? पहिला पर्याय आहे रामपूर, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे सुरत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुरत. सुरत या ठिकाणी हे समिट लॉन्च केलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि सुरत हे शहर तापी नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे रामपूर या शहराचा पण उल्लेख करण्यात आलेला आहे. तर भारतातील पहिला अमृत सरोवर रामपूर या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिला अमृत सरोवर कोणत्या ठिकाणी बांधला गेलेला आहे? तर तो रामपूर या ठिकाणी बांधलेला गेलेला आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि रामपूर हे शहर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येते. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे पुणे या शहराचा पण उल्लेख करण्यात आलेला आहे. तर पुणे हे शहर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येते. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि पुणे ह्याच ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पण उद्घाटन करण्यात आलेले होते आणि ते आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले होते. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. तसेच पुणे ह्याच ठिकाणी भारतीय लष्कर आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये कवच 2 नावाचा युद्धाभ्यास पण झालेला होता. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तसेच पुणे या शहरातच येरवडा जेलमध्ये कैद्यांसाठी वैयक्तिक कर्ज योजना पण चालू करण्यात आलेली आहे. म्हणजेच पर्सनल लोन योजना ही येरवडा जेलमध्ये चालू करण्यात आलेली आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर अशा गोष्टी तुम्ही लिंक करत चला म्हणजे तुमच्या लक्षात पण राहतील. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने जीन बँक या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे? पहिला पर्याय आहे कर्नाटक, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे तामिळनाडू. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने जीन बँक या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे कर्नाटक या राज्याचा पण उल्लेख करण्यात आलेला आहे. तर कर्नाटक राज्य सरकारने दिशांक नावाचे ॲप लॉन्च केलेले आहे. ते पण तुम्ही लक्षात ठेवा. तसेच कर्नाटक राज्य सरकारने विनय समरस्य नावाचा पण उपक्रम चालू केलेला आहे. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर इथे तामिळनाडू राज्य पण आलेले आहे. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी कावल उठावी नावाचे ॲप लॉन्च केलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की कावल उठावी नावाचे ॲप कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केलेले आहे? तर ते तामिळनाडू या राज्य सरकारने लॉन्च केलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स 2022 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? पहिला पर्याय नरेंद्र मोदी, दुसरा आहे अनुराग ठाकूर, तिसरा आहे नितीन गडकरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नरेंद्र मोदी.
तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कॉन्फरन्सचे उद्घाटन करण्यात आलेले होते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे अनुराग ठाकूर यांचे पण नाव आलेले आहे. तर अनुराग ठाकूर हे आपले माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यांनीच मुंबई या ठिकाणी हुनर हाटचे पण उद्घाटन केलेले होते, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर इथे नितीन गडकरी यांचे पण नाव आलेले आहे. तर नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक मंत्री आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजेच रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री कोण आहेत, तर ते नितीन गडकरी आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आणि सोबत लिहून पण घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. पी.व्ही. सिंधूने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. या स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? पहिला पर्याय बीजिंग, दुसरा आहे मनिला, तिसरा आहे व्हिक्टोरिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मनिला. मनिला या ठिकाणी या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. तर मनिला हे ठिकाण फिलिपिन्स या देशात येते आणि याच ठिकाणी एडीबीचे पण मुख्य आहे, म्हणजेच आशियाई डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय पण मनिला याच ठिकाणी आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे बीजिंग या शहराचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर बीजिंग हे शहर चीन या देशात आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि याच ठिकाणी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची 139वी बैठक झालेली आहे, ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथे व्हिक्टोरिया हे ठिकाण पण आलेले आहे. तर व्हिक्टोरिया हे शहर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये येते, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्याच ठिकाणी 2026 मध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन पण करण्यात येणार आहेत, हे पण तुम्ही सोबत लिहून घ्या. बघूया पुढचा प्रश्न. ओपन ऑल डिजिटल इकोसिस्टम कोणत्या बँकेने लॉन्च केली आहे? पहिला पर्याय ॲक्सिस बँक, दुसरा आहे ICICI बँक, तिसरा आहे एअरटेल पेमेंट बँक. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ICICI बँक. ICICI बँकेने ओपन ऑल डिजिटल इकोसिस्टम लॉन्च केलेली आहे, ते तुम्ही लिहून घ्या. तर इथे ॲक्सिस बँकेचा पण उल्लेख करण्यात आलेला आहे. तर ॲक्सिस बँकेने शहरातील सुशिक्षित महिलांसाठी हाऊस वर्क इज वर्क नावाचा उपक्रम पण चालू केलेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं. आपण न्यूजमध्ये बघितलेलंच होतं की हाऊस वर्क इज वर्क नावाचा उपक्रम हा ॲक्सिस बँकेने चालू केलेला आहे. तर इथे एअरटेल पेमेंट बँकेचा पण उल्लेख करण्यात आलेला आहे. तर एअरटेल पेमेंट बँकेचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे, हे पण तुम्ही लिहून घेत चला. कारण की काही वेळेला तुम्हाला बँकेचे मुख्यालय पण विचारले जाऊ शकते, तर तुम्हाला माहित असले पाहिजे, त्यामुळे त्यांना पण व्यवस्थित लिहून घेत चला. बघूया पुढचा प्रश्न. जागतिक टुना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहिला पर्याय आहे 2 मे, दुसरा आहे 7 एप्रिल, तिसरा आहे 1 मे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 2 मे. 2 मे ह्या दिवशी जागतिक टुना दिवस साजरा केला जात असतो. तर इथे 1 मे पण आलेला आहे. तर 1 मे या दिवशी आपण महाराष्ट्र दिन म्हणून पण साजरा करत असतो. तसेच 1 मे ह्या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून पण साजरा केला जात असतो. तर मित्रांनो, महिन्यातील जेवढे पण महत्त्वाचे दिवस असतात, ते तुम्ही तुमच्या वहीत लिहून घेत चला आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. स्पर्धा परीक्षांमध्ये 1 मार्कासाठी या विषयावरती नक्की एक प्रश्न विचारला जात असतो. तर त्यांना तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. बघूया आजची पहिली न्यूज. MSME मंत्रालयाने झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट नावाची योजना सुरू केली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट नावाचा उपक्रम कोणी चालू केलेला आहे? तर तो MSME मंत्रालयाने चालू केलेला आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर या योजनेचा उद्देश MSMEला झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट पद्धतीचा अवलंब करणे आणि सुविधा देणे हा आहे. तर मित्रांनो, हे जे मुद्दे असतात ते तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीत लिहून घेत चला आणि लक्षात ठेवण्याचा पण प्रयत्न करत चला. तरी ते MSME मंत्रालय आलंय. तर MSME मंत्री कोण आहेत? तर ते नारायण राणे आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच MSME मिनिस्टर हे नारायण राणे आहे, ते तुम्ही लिहून घ्या आणि लक्षात पण ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण की काही वेळेला केंद्रीय मंत्र्यांवरती पण स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जात असतात, तर त्यांना व्यवस्थित लिहून घ्या. बघूया पुढची न्यूज. एप्रिल महिन्यात वस्तू आणि सेवा करातून 1.41 लाख कोटी इतका महसूल जमा झालेला आहे. तर मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये वस्तू आणि सेवा करातून म्हणजेच GST मधून 1.41 लाख कोटी इतका महसूल जमा झालेला आहे. तर जानेवारी महिन्यामध्ये हा महसूल 1.24 लाख कोटी इतका जमा झालेला होता. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 1,13,143 कोटी एवढा महसूल जमा झालेला होता. तर मार्च महिन्यामध्ये 1,19,847 कोटी इतका महसूल GST मधून जमा झालेला होता. GST मधून जमा झालेला होता. तर हे आकडे जे असतात तुम्ही व्यवस्थित लिहून घेण्याचा प्रयत्न करा, कारण की एक्झामिनर हे तुम्हाला फिरून प्रश्न विचारू शकतात.
तर ते तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्च मधील कोणत्याही एका महिन्यावरती प्रश्न विचारू शकतात. तर त्यांना तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. बघूया पुढची न्यूज. छत्तीसगड सरकारने रायपूरमध्ये सी मार्ट स्टोअर सुरू केले आहे. तर सी मार्ट स्टोअर कोणी सुरू केलेले आहे? तर ते छत्तीसगड राज्य सरकारने सुरू केलेले आहे. आणि कोणत्या ठिकाणी सुरू केलेले आहे? तर ते रायपूरमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर स्थानिक उत्पादने आणि ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने छत्तीसगड सरकारने हे स्टोअर उघडलेले आहे. म्हणजे हे स्टोअर उघडण्याचा उद्देश काय होता हे पण तुम्हाला माहीत असायला हवं. तर हे मुद्दे व्यवस्थित लिहून घेत चला. तरी ते छत्तीसगड या राज्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर त्याबद्दल अधिक माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत. छत्तीसगड या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली झालेली होती. छत्तीसगड या राज्याची राजधानी आहे रायपूर. मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल आणि सध्याचे राज्यपाल हे अनुसुईया उइके आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि लिहून पण घ्यायचं आहे. तर छत्तीसगड या राज्यामध्ये इंद्रावती, कंगेर व्हॅली, गुरु घासीदास ही महत्वाची राष्ट्रीय उद्याने पण आपल्याला बघायला मिळत असतात. तर मित्रांनो, ही राष्ट्रीय उद्याने पण तुम्ही तुमच्या वहीत लिहून घेत चला. कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये 1 मार्कासाठी या विषयावरती नक्की एक प्रश्न विचारला जात असतो. तर ही राष्ट्रीय उद्याने पण तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या. बघूया पुढची न्यूज. संगीता सिंग यांच्याकडे सीबीडीटीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. म्हणजेच सीबीडीटीचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर ते संगीता सिंग बनलेले आहेत. ते तुम्ही लक्षात ठेवा. सीबीडीटी म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस असा त्याचा फुलफॉर्म होतो. तर हा फुलफॉर्म पण तुम्ही लिहून घ्या. कारण की परीक्षेला तुम्हाला असे फुलफॉर्म पण विचारले जात असतात. तर त्यांना व्यवस्थित लिहून घ्या. तर जे.बी. मोहपात्रा यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजेच जे.बी. मोहपात्रा यांच्या जागेवर संगीता सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. हे पण तुम्ही लिहून घ्या. तर संगीता सिंग यांच्याकडे सध्या ऑडिट आणि न्यायिक पदाचा कार्यभार पण आहे. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. हे मुद्दे जे असतात खूप महत्वाचे असतात. त्यांना व्यवस्थित लिहून घेत चला. बघूया पुढची न्यूज. कॅरोलिना मारिनने 6वे युरोपियन बॅडमिंटन विजेतेपद पटकावलेले आहे. तर कॅरोलिना मारिन म्हणजेच त्या स्पेनिश या देशाच्या आहेत. त्यांनी 6वे युरोपियन बॅडमिंटन विजेतेपद पटकावले आहे. ते पण तुम्ही लिहून घ्यायचं आणि लक्षात पण ठेवायचं आहे. तर कॅरोलिना मारिनने स्कॉटलंडच्या क्रिस्टी ग्लिमोरला हरवून हे विजेतेपद पटकावले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. काही वेळेला तुम्हाला फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या खेळाडूला हरवून कॅरोलिना मारिनने हे विजेतेपद पटकावले आहेत? तर तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे. तर ते व्यवस्थित लिहून घ्यायचंय. आणि जेवढे पण स्पोर्ट असतात त्यांच्याविषयी पण माहिती ठेवत चला. कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये स्पोर्ट विषयी नक्की प्रश्न विचारले जात असतात. तर त्यांना व्यवस्थित लिहून घेत चला. बघूया पुढची न्यूज. बॉलिवूडचे प्रसिद्ध पॉप गायक आणि ताज या नावाने प्रसिद्ध तरसेम सिंग यांचे वयाच्या 54व्या वर्षी निधन झालेले आहे. तर मित्रांनो, तरसेम सिंग यांचे नाव पण तुम्ही ऐकलेले असेल. तर त्यांचे निधन झालेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जेवढ्या पण महत्वाच्या व्यक्ती असतात आणि त्यांचे निधन होत असते त्यांच्याविषयी स्पर्धा परीक्षांमध्ये नक्की प्रश्न विचारले जात असतात. तर अशा व्यक्तींची नावे तुम्ही लक्षात ठेवायची आहे. बघूया पुढची न्यूज. अमेझॉन म्युझिकचे माजी सीईओ सहस मल्होत्रा जिओ सावनमध्ये सीईओ म्हणून सामील झालेले आहेत. म्हणजेच जिओ सावनचे सीईओ कोण बनलेले आहेत? तर ते सहस मल्होत्रा बनलेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आणि ते अमेझॉन म्युझिकचे माजी सीईओ पण आहेत. ते पण तुम्ही लक्षात ठेवा. तर जिओ सावन ही दक्षिण आशियाई संगीत आणि कलाकारांसाठी ऑडिओ स्ट्रीमिंग सेवा आहे. तुम्ही मोबाईलमध्ये बघितलेलंच आहे की जिओ सावन हे ॲप असते. तर हे काय आहे? तर हे दक्षिण आशियाई संगीत आणि कलाकारांसाठी एक ऑडिओ स्ट्रीमिंग आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढची न्यूज. स्नो लेपर्ड तज्ञ आणि वन्यजीव संरक्षक चारुदत्त मिश्रा यांना प्रतिष्ठित व्हिटली गोल्ड पुरस्कार मिळालेला आहे. तर मित्रांनो, प्रतिष्ठित व्हिटली गोल्ड पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर तो वन्यजीव संरक्षक चारुदत्त मिश्रा यांना मिळालेला आहे. हे पण तुम्ही लिहून घ्या. खूप महत्वाची न्यूज आहे. तर लंडनच्या रॉयल जिओग्राफिक सोसायटीमध्ये राजकुमारी यान यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान केलेला आहे. तर लंडन या ठिकाणी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? तर तो राजकुमारी यान यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान केलेला आहे. ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आजचा करंट अफेअर्स मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि आजच्या भागात जेवढी पण अधिक माहिती मी सांगितलेली आहे ते तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यायचे आहेत आणि त्याचे रिव्हिजन पण करायचे आहे. कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये खूप फिरून प्रश्न विचारले जात असतात. तेव्हा हे मुद्दे तुम्ही व्यवस्थित लिहून घेत चला आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल
तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.